नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवरील 7 रहस्य. ही 7 चिन्हे तुम्हाला माहिती आहेत का? प्रत्येक चिन्हामागे दडला आहे एक गूढ आध्यात्मिक अर्थ. विठ्ठलाची मूर्तीची उत्पत्ती. ही मूर्ती अंदाजे 12वे ते 13व्या शतकातली मानली जाते. ही मूर्ती शिलाहार राजांनी स्थापन केली असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. मूर्तीवरील 7 गूढचिन्ह. पहिलं, शेंदरी टिपका कपाळावर. हे भगवान विष्णूचे तेज आणि तिसरे नेत्र दर्शवते. दुसरे, उभे राहण्याची मुद्रा. भक्तांची वाट पाहणारा देव जो सदैव तत्पर आहे. तिसरा, कटीवर ठेवलेले हात. हे आत्मविश्वास, धैर्य आणि विश्वास पाळन दर्शवणारे. चौथं, पायाखाली वीट. भक्त पुंडलिकाचे भक्तीचे प्रतीक. पाचवं, पितांबराचे चिन्ह. हे भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप दर्शवते. सहावं, कंठातील माळ. भक्ती, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक. सातवं, शिलामूर्ती. ही काळ्या दगडातील मूर्ती अद्भुत ऊर्जा प्रदान करते. पहिलं, मस्तकावरील शिवपिंड. श्री विठ्ठल हरी व हरीचे प्रतीक असल्याने विठ्ठलाच्या मस्तकावर शिवपिंड आहे. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव यांचे ऐक्य दर्शवणारे हे चिन्ह वारकरी संप्रदायाच्या समन्वयवादी तत्त्वज्ञानाची साक्ष देते. विठ्ठल भक्तांचा आराध्य देव. शिव विष्णू एकात्मतेचे प्रतीक. वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक संदेश. हरी हरा भेद नाही, नका करू वाद. दुसरं, दोन्ही बाजूस मकराकार कुंडळे. श्री विठ्ठलाच्या दोन्ही कानांत मकराकार कुंडळे आहेत. मकर हे जलतत्वाशी संबंधित पौराणिक चिन्ह मानले जाते. तसेच सामर्थ्य, स्थैर्य आणि संरक्षण यांचेही ते प्रतीक आहे. विठ्ठलाच्या कानांतील हे मकराकार कुंडळे भगवानाच्या दैवी शक्तीची आणि भक्तरक्षणाच्या भावनेची आठवण करून देतात. मकर हे जलतत्वाचे पौराणिक चिन्ह. मकराकार कुंडळे दैवी प्रतीक, संरक्षण, सामर्थ्य आणि स्थैर्याचे प्रतीक. मकराकार कुंडळे म्हणजे दैवी सामर्थ्य व संरक्षण प्रतीक श्री विठ्ठल. तिसरं, कौस्तुभमणी. श्री विठ्ठलाच्या वक्षस्थली कौस्तुभमणी आहे. कौस्तुभमणी हा भगवान विष्णूच्या दिव्य अलंकारापैकी एक मानला जातो. समुद्र मंथनातून प्राप्त झालेला हा मणी वैष्णव परंपरेत विशेष महत्त्वाचा मानला गेला आहे. विठ्ठलाच्या वक्षस्थलावरील कौस्तुभमणी भगवानांच्या दिव्य तेजाची आणि परम ऐश्वर्याची आठवण करून देतो. कौस्तुभमणी म्हणजे भगवंताच्या दिव्य तेजाचे प्रतीक. चौथं, नाभिस्थळ. श्री विठ्ठलाच्या नाभिस्थानी एक लहानसा खळगा दिसतो. भारतीय तत्त्वज्ञानात नाभी हे सृष्टीच्या उत्पत्तीचे केंद्र मानले जाते. पुराणानुसार भगवान विष्णूच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आणि त्यावर ब्रह्मदेव प्रकट झाले. विठ्ठल मूर्तीवरही हे नाभिस्थळ सृष्टीच्या अधिकारणाची आणि विश्वनिर्मितीच्या तत्वाची आठवण करून देतात. नाभी म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचे केंद्र. पाचवं, भृगु ऋषींच्या प्रहाराची खूण. श्री विठ्ठलाच्या वक्षस्थळी भृगु ऋषींच्या प्रहाराची खूण असल्याचे मानले जाते. पुराण कथेनुसार महर्षी भृगूंनी भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर पायाने प्रहार केला. तरीही भगवानांनी क्रोध न करता ऋषींचा आदर केला. या प्रसंगावरून भगवंताची क्षमाशीलता, नम्रता आणि भक्तवत्सलता प्रकट होते. क्षमा हेच भगवंताचे खरे ऐश्वर. सहावं, डाव्या हाती शंख. श्री विठ्ठलाच्या डाव्या हाती शंख आहे. शंख हे भगवान विष्णूच्या प्रमुख आयुधांपैकी एक मानले जाते. शंखाचा नाद धर्म, विजय आणि मंगळतेचे प्रतीक
मानले जातो. पुराणानुसार शंखध्वनी हा धर्मस्थापनेचा आणि शुभतेचा संदेश देणारा मानला आहे. विठ्ठलाच्या हाती असलेला शंख भक्तांना धर्ममार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. शंख म्हणजे धर्म आणि मंगलतेचे प्रतीक. 7. गोपाळकृष्णाच्या काठीचे रहस्य. श्री विठ्ठलाच्या पायाजवळ गायी राखण्यासाठी काठी दर्शवली आहे. भगवान श्रीकृष्णाने गोपाळक रूपात गायींचे पालन केले, त्यामुळे काठी ही त्यांच्या गोपाळक स्वरूपात आठवण करून देते. ही काठी केवळ गायी राखण्यासाठी साधन नसून भक्तांचे रक्षण करण्याच्या भगवंताच्या वात्सल्यपूर्ण भावनेचे प्रतीक आहे. विठ्ठल मूर्तीवरील हे चिन्ह श्रीकृष्णावताराची असलेली विठ्ठलाचे नाते स्पष्ट करते. गोपाळकृष्णाचे स्वरूप स्मरण करून देणारी ही काठी. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.